नमस्कार. माणसांच्या खरेदीमध्ये हरवलेल्या अस्सल गोष्टी शोधणारं आपलं चॅनल म्हणजेच गोष्ट माणसांची. मित्रांनो, आज आपली गोष्ट माणसांची टीम आलेली आहे एका बंजारा तांड्यावरती. बंजारा तांड्यावरती होळी म्हणजे जास्त फक्त रंगाचा सण नव्हे, तर तो उत्सव आहे माणुसकीचा. वर्षभरामध्ये जन्मलेल्या लहान चिमुकल्यांचा जल्लोष म्हणजे धुंड. तर ही धुंड परंपरा नक्की काय आहे? या तांड्यावरची होळी नक्की कशी साजरी होते? इथली वेशभूषा, कला नक्की कशी जपली जाते? तर आपण बघणार आहोत ग्राउंडमधून थेटपणे गोष्ट माणसांची. नमस्कार, मी उत्तम चव्हाण. गोष्ट माणसाची या चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण आहोत नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यामधील एक जोड तांडा म्हणून 3 तांड्याची एक बंजारा समाजी भटक्या विमुक्ताची एक वस्ती आहे. आणि बंजारा समाजामध्ये होळी या सणाला अनन्य असं साधारण महत्त्व आहे. आणि बंजारा समाज हा हिंदू संस्कृतीप्रमाणे विविध सण साजरे उत्सव साजरे करतात. पण या ठिकाणी आपण जर पाहत असेल तर बंजारा समाजाची होळी ही वेगळ्या प्रकारे साजरी काल केली जाते. काल जर आपण पाहिलात तर या ठिकाणी होळीचा महोत्सव झाला. आणि आज वर्षभरामध्ये जे काही लहान लहान मुलं ज्या वर्षामध्ये जन्माला येतात त्यांचं बारसं म्हणजे धुंड एक त्या बारशाचा प्रकार आहे. आणि तो बारशाचा प्रकार आज धुळवंडीच्या दिवशी होतोय. तर चला पाहूया त्यांची काय तयारी आहे. आपण एका तांड्यावर आलेलो आहोत. तर हा आहे बंजारा समाजामध्ये खूप मोठं एक साहित्य आहे. तो अलिखित आहे. ज्यांना कोणी शिकार दिलेलं नाही, कोणी काही केलेलं नाही.
बंजारा समाजामध्ये फार असं मोठं एक साहित्य आहे जे अलिखित आहे. बंजारा समाजाची प्रबोधनाची भजने असतील, गीतं असतील आणि महिला भगिनी जे काही गीत गाणे त्यांच्या पद्धतीने गातात, ही गाणे कोणी लिहिलेली नाही. तर बंजारा समाजामध्ये लग्नाच्या वेळेस आमच्या महिला भगिनी जे आहेत ते रडत रडत गातात आणि गात गात रडतात. हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल. आज धुळवंड आहे आणि काल बंजारा समाजाची होळी साजरी झाली. हिंदू संस्कृतीमध्ये होळी हा सण साजरा होतोय, पण बंजारा समाजाची होळी ही वेगळ्या धाटणीची आहे, त्यांच्या परंपरेनुसार आहे. होळी या सणाला बंजारा समाजामध्ये अनन्य असं साधारण महत्त्व आहे. आणि आज जर आपण पाहिलात तर वर्षभरामध्ये ज्यांच्या घरी परिवारामध्ये लहान बाळ जन्माला येतो आणि त्यांचं बारसं म्हणजे धुंड. धुंड या शब्दाचा अर्थ असा होतो की शोधणे. त्या बाळाला सगळ्या महिला भगिनी आपण पाहत असाल, त्या महिला भगिनी त्यांना एका ठिकाणी लपवल्या जातं आणि आपण त्याचं ठोळी म्हणजे त्या ठिकाणी जे आपण दांडिया जे म्हणतो त्या ठिकाणी खेळल्या गेलं आणि त्याच्या अगोदर त्या बाळाला लपवलं जातं. म्हणजे त्याला लपवून मग त्याच्यानंतर हनुमानाच्या प्रति पूजा केली जाते. हनुमाना मंदिराकडे सगळ्या महिला भाविक नातेवाईक त्या ठिकाणी जातात आणि तिथं हनुमानाची पूजा अर्चा झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पाहत असेल तर काही वेळाने या ठिकाणी जे तुम्हाला मेघ दिसतात, तर ते सगळं झाल्याच्या नंतर या ठिकाणी 2 गट होतात, एक महिलांचा गट आणि एक पुरुषांचा गट. पुरुष मंडळी तो खिरीचं भांड उपटण्यासाठी त्या ठिकाणी आक्रमण करतो आणि त्या खिरीच्या भांड्याचं संरक्षण करण्यासाठी त्या महिला त्या ठिकाणी उभे असतात. खरं तर या ठिकाणी असं आश्चर्य होईल की आपण कोणत्या युद्धामध्ये एकमेकास म्हणजे शत्रूवर हल्ला करतो, पण या ठिकाणी ज्या बंजारा समाजाच्या महिला आहेत त्यांच्या हातामध्ये काट्या असतात, ज्या काही त्याला फोग म्हणतात. त्या फोगाने त्या पुरुष मंडळीला त्या ठिकाणी अक्षरशः बदडून काढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आणि ज्या वेळेस ते खिरीचं भांड उपटायला येतात त्यावेळेस महिला त्यांच्यावर संरक्षण करण्यासाठी हल्ला करतात, त्या पुरुषांना मारतात आणि मार तर असा असतो की त्यांना बेदम सुद्धा मारल्या जाते. पण आनंदाने ती पुरुष मंडळी नाराज न होता मोठ्या उत्साहानं आणि उमेदीनं ते भांड काढण्यासाठी त्याच्यावर आक्रमण करत असतात. हा खेळ किमान तासभर चालतो आणि तासभराच्या नंतर ते जे काही लापशीचं भांड आहे, खिरीचं भांड आहे, ते उपटल्याच्या नंतर बाळाला शोधण्याचं काम गीताच्या माध्यमातून, लेहंगी गीताच्या माध्यमातून होते. खरी ही बंजारा समाजाची जर होळी जर पाहिजे असेल तर आपल्याला बंजारा समाजाच्या तांड्यावर जावं लागेल, भटके मुक्ताच्या वस्तीवर जावं लागेल. आज मी ज्या ठिकाणी आहे हे 3 ग्रामपंचायतचं मिळून एक तांडा आहे. त्याच्यामध्ये जे रुई तांडा आहे त्याचा हरिलाल तांडा आणि सावरगावचं जे तांडा आहे ग्रामपंचायत तो बद्दू तांडा आणि गोविंद तांडा हा दिग्रस ग्रामपंचायतीमध्ये जो म्हणजे वसलेला हा जोड तांडा आहे. आणि ह्याच तांड्यामध्ये होळीचा आज धुंड मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय.
माणसं जोडण्याचा हा जो उत्सव आपण पाहिला तो किती अद्भुत आहे. माणुसकीची ही जी धुंद आपल्याला खूप काही शिकवून जाते. लोकांच्या वेशभूषा, कला, एकमेकात सामावून जाणं हे खूप सुंदर आणि असंच आपण जपलं पाहिजे. अशाच न ऐकलेल्या गोष्टी, न पाहिलेल्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली सांगा. आवडली असेल तर शेअर करायला, लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला नवीन काय सुचवायचं असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवा. तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.